ऑइल कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत आज आणि उद्या देशभरातील पेट्रोल पंप चालकांकडून पेट्रोल डिझेल खरेदी बंद ठेवली जाणार आहे। इंडियन पेट्रोल डीलर्स कॉन्फेडरेशन आदेशानुसार हे राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे। 19 ऑक्टोबरपासून या आंदोलनाला सुरुवात झाली होती, मात्र ऑइल कंपन्यांबरोबरच सरकारनंही त्याकडे दुर्लक्ष केल्यानं पेट्रोल डिझेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फार्मपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे। या आंदोलनामुळे 2 दिवसात पेट्रोलची टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सिंगल शिफ्ट ऑपरेशन हा पद्धतीनं कामकाज चालू करू। संध्याकाळी आमचा विजेचा खर्च आणि शिफ्टचा खर्च आम्ही कमी वाचवणं आम्हाला आवश्यक आहे। भारतातल्या कुठल्याही डीलर्सकडे आता अधिक पैसे नाहीत। 6 तारखेपासून आम्ही सर्व प्रकारचे बँक हॉलिडेज आणि संडेजना पेट्रोल पंप बंद ठेवणार। स्वाभिमानीनं उसाला 3200 रुपये भाव देण्याची मागणी केल्यामुळे सुरू झालेलं उसाचं राजकारण चंद्रकांत दादांच्या मध्यस्थीमुळे शांत झालंय। एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्याला देण्यासाठी कारखान्यांना योग्य ती परवानगी देऊ, तसंच एफआरपीची रक्कम एकरकमी देण्याची व्यवस्था करू असं आश्वासन चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलं। त्यामुळे 5 नोव्हेंबरला कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला। यंदा उसाचं उत्पादन कमी झालंय, त्यामुळे वार्षिक ताळेबंदापूर्वीच 70-30 फॉर्म्युलानुसार नफ्याची रक्कम देण्यासही कारखान्यांनी सहमती दर्शवली आहे। ती क्विंटलला 175 रुपये इतकी असेल। पहिल्या टप्प्यामध्ये कारखानदार एफआरपी गेल्या वेळेला जी 2 तुकड्यात दिली होती 80-20, त्याऐवजी आम्ही एक रकमी देऊ की यावेळेला एफआरपीचे तुकडे सरकारी करू देणार नाही आणि कारखान्याने मान्य केले की आम्ही सगळ्या प्रकारच्या वडातांकडून एफआरपी एक रकमी देतो। अतिरिक्त असलेलं उत्पन्न कारखान्यांच्याकडं आणि सध्या असणारे साखरेचे भाव या सगळ्याचा सारासार विचार करून ज्या ठिकाणी 12.5% रिकव्हरी आहे आणि जे कारखाने 150 दिवस चालण्याची क्षमता राखून आहेत त्यांना 32 रुपये द्यायला काहीच अडचण नाही। या मुद्द्यावर आज मी ठाम आहे। भाऊबीजेच्या दिवशी सुतळी बॉम्ब फोडताना नाशिकमध्ये एका मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली। डॉक्टर त्याचा डोळा वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत। देवळाली कॅम्पमध्ये तालिब शेख नावाचा हा मुलगा मित्राच्या घरी फटाके उडवायला गेला होता। यावेळी सुतळी बॉम्ब का फुटला नाही हे बघायला त्याच्या जवळ गेला असता त्याचवेळी त्याच्या डोळ्याजवळ तो फटाका फुटला। या तालिबचे दोन्ही डोळे भाजलेत। त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्याच्या गौरव बर्डेचंही असंच काहीसं झालंय। मी फटाका वाजवला तो 1 तास फुटला नाही, मग मी पगार घेऊन मग फुटला होता तो। मग तिथून आलो घरी आलो, मग गाडी केली, मग दवाखान्यात गेलो होतो। मग तिथून लोणच्या दवाखान्यात गेलं, तिथून मग इकडं पाठवलं आम्हाला। दिवाळी आधीच नाशिकमध्ये शिरकाव केलेल्या थंडीनं आता चांगला जम बसवलाय। सुरुवातीला गुलाबी वाटणारी थंडी आता कडाक्याची होऊ लागली आहे। थंडीचा गारठा इतका वाढलाय की स्वेटर, मफलर आणि मोज्यांशिवाय घराबाहेर पडणं नाशिककरांना कठीण होऊ लागलंय। संध्याकाळी 6 वाजल्यानंतरच वातावरणात थंडीचा कडाका जाणवू लागतो। नाशिकमध्ये काल 10.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं असून हे यंदाचं आत्तापर्यंतचं सर्वात कमी तापमान आहे। नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयानं विवाहितेच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला। एका प्रकरणात परराज्यात शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या पत्नीविरोधात पतीनं नागपूर कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली। पत्नीला वैवाहिक कर्तव्याची आठवण करून देत तिनं नोकरी सोडून सासरी परतावा अशी मागणी करणारी याचिका पतीने केली। मात्र विवाहितेला नोकरी करून करिअर घडवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि पत्नीनं नोकरी करण्यामुळे वैवाहिक कर्तव्यात कसूर राहत नाही असा महत्त्वाचा निर्णय नागपूर कौटुंबिक न्यायालयानं दिला आहे। 1 पाऊल टाका आणि 10 वॅट वीज निर्माण करा अशी संकल्पना नागपूर रेल्वे स्थानकावर आकारण्यात आली आणि ही किमया साधली आहे मंदार तुरणकर यांनी आणि त्याच्या मित्रांनी। वीज निर्मितीचा हा प्रयत्न भारतीय रेल्वेने प्रायोगिक तत्वावर स्वीकारलाय। नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एनर्जी फ्लोअर बसवण्यात आलाय। रोज असंख्य प्रवासी आवरून जातात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते। एका माणसाचं पाऊल पडलं की ती एनर्जी टाईल्स प्रेशर विजेत रूपांतरित करते आणि त्याच ठिकाणी लावलेले हॅलोजन दिवे झगमगू लागतात। जर 10 लाख पावलं पडली तर त्यावर 1 मेगावॅट वीज निर्माण होईल।
बातमी शिर्डीच्या साईबाबांना 30 किलो वजनाचं चांदीचं सिंहासन भेट म्हणून देण्यात आलं. दिवाळीनिमित्त बडोद्याच्या जयस्वाल या साईभक्त परिवारानं हे सिंहासन भेट दिलं. 30 किलो वजनाच्या या सिंहासनाची किंमत 18 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. हे सिंहासन शिर्डीतील साईबाबाच्या चावडी मंदिरात ठेवण्यात येणार असून त्यावर साईंची प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थानानं दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख ही त्यांच्या अविवाहित राहून दूरस्थ क्षेत्रात संघाचे कार्य करणारे निष्ठावंत प्रचारक अशी आहे. परंतु संघात गृहस्थ स्वयंसेवकांचा सिंहाचा वाटा असल्याचं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात बोलताना केलं. ते नागपुरात लक्ष्मणराव पार्डीकर यांच्या स्मृतिदिनी बोलत होते. गृहस्थ कार्यकर्ते असतात, ते आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून संघाचंही काम नीटपणे करून दाखवतात. प्रापंचिक जबाबदाऱ्या असताना सुद्धा संघर्षाला वृत्ती ठेवून वावरतात आणि प्रपंचही नेटका करतात आणि संघकार्याचा विवेक सांभाळूनही चालतात.